महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। श्रीवर्धन शहरात सहलीच्या येणाऱ्या मोठ्या बसेसमुळे स्थानिक नागरिकांची डोकेदुखी। वाहतूक कोंडीमुळे 5 मिनिटाच्या प्रवासासाठी अर्धा ते पाऊण तास जातोय वाया। श्रीवर्धन शहरात सहलीच्या येणाऱ्या मोठ्या बसेसमुळे स्थानिक नागरिकांना डोकेदुखी होत असल्याची बाब समोर आली आहे। कारण श्रीवर्धन शहरातील सर्वच रस्ते प्रचंड अरुंद आहेत। मोठमोठ्या 2 बसेस समोरून आल्यानंतर त्या पास होताना 10 ते 15 मिनिटांचा कालावधी लागतो। एकाच वेळी एकाच विद्यालयाच्या किंवा महाविद्यालयाच्या 5-5 बसेस लागोपाठ येत असतात, तर त्या अगोदर शहरात आलेल्या बाहेर पडणाऱ्या बसेस देखील रांगेमध्ये 5 ते 6 असतात। त्यामुळे सदरची वाहतूक कोंडी सुटण्यासाठी अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ नक्कीच जातो। त्यामुळे आपल्या घरातून बाजारात दूध आणण्यासाठी गेलेल्या नागरिकांना देखील 1-1 तास वाया घालवावा लागतो। वाहतूक कोंडीची ही समस्या लक्षात घेऊन श्रीवर्धन पोलिसांनी सहलीच्या येणाऱ्या बसेस श्रीवर्धन बस स्थानकामध्ये थांबवून विद्यार्थ्यांना पायी समुद्र किनाऱ्यापर्यंत पाठवावे अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे। जे विद्यार्थी श्रीवर्धन येथे वस्तीसाठी असतात अशाच लोकांच्या बसेस शहरामध्ये पाठवाव्या। जे सहलीला येणारे विद्यार्थी फक्त समुद्र किनारा पाहून लगेच परत जाणारे असतात अशा सहलींच्या बसेस श्रीवर्धन बस स्थानकावर उभ्या करून ठेवाव्यात, जेणेकरून श्रीवर्धनमधील स्थानिक नागरिकांना या सहलींचा त्रास होणार नाही। या येणाऱ्या सहलींपासून श्रीवर्धनमधील स्थानिक नागरिकांना 1 रुपयाचा देखील फायदा नसतो, कारण या ठिकाणी येणाऱ्या बहुतांश सहलीचे आयोजक उघड्यावरती अन्न शिजवून विद्यार्थ्यांना जेवण वाढतात। त्यामुळे या ठिकाणच्या हॉटेल व्यावसायिकांना कोणत्याही प्रकारचा धंदा उपलब्ध होत नाही। श्रीवर्धन नगर परिषद प्रशासनाने देखील रस्ता रुंदीकरण करण्याकडे तातडीने लक्ष द्यावे, जेणेकरून श्रीवर्धनमधील वाहतूक कोंडीची समस्या सुटेल आणि रस्ता रुंदीकरणासाठी लोकांच्या जागेवरती खुणा देखील करून ठेवलेल्या आहेत। परंतु स्थानिक प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे रस्त्याचे रुंदीकरण रखडून पडलेले आहे। तरी श्रीवर्धन नगर परिषदेने रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा अशी मागणी श्रीवर्धनच्या नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संतोष चौकरसह तृप्ती भोईर, श्रीवर्धन।